मागच्या लेक्चरमध्ये आपण सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल त्याच्याबरोबरच स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि रेफरन्स इलेक्ट्रोड याच्याबद्दल चर्चा केली आहे. मित्रांनो, रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून आपण स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड याचा आपण वापर शिकलो होतं. मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं होतं, त्याचं वर्किंग बघितलं होतं. मित्रांनो, तो जो आपला SHE आहे, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, याला आपण प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणतो मित्रांनो. पण हा जो प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे, या प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोडच्या काही लिमिटेशन्स होत्या. कोणकोणत्या लिमिटेशन्स होत्या? पहिली जो ड्रॉबॅक होता, पहिली जी लिमिटेशन होती ती होती की आपण त्यामध्ये H2 गॅस, एक हायड्रोजन गॅस इन्सर्ट करत होतो. तो हायड्रोजन गॅसचं प्रेशर किती होतं? 1 ॲटमॉस्फिअर. पण त्या हायड्रोजन गॅसचं प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर मेंटेन करणं हे कठीण होतं. ही पहिली डिफिकल्टी. तो आपण जो इलेक्ट्रोड आहे तो HCl सोल्युशनमध्ये डीप केलेला आहे. त्या HCl सोल्युशनचं जे H+चं कॉन्सन्ट्रेशन आहे ते युनिटी आहे. त्या HClचं कॉन्सन्ट्रेशन युनिटी ठेवणं, 1 मोलर किंवा 1 नॉर्मल ठेवणं, मेंटेन करणं हे सुद्धा अतिशय कठीण आहे. हे दुसरं त्या ठिकाणी ड्रॉबॅक आहे. तिसरा, समजा त्याच्यामध्ये थोडीशी तरी इम्प्युरिटी त्या इलेक्ट्रोडमध्ये आपण चुकीने त्या ठिकाणी झाली तर तो जो इलेक्ट्रॉन आहे तो पॉयझन होतो, म्हणजे तो कामाचा राहत नाही. या 3 डिफिकल्टीमुळे आपण स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या ऐवजी दुसरा इलेक्ट्रोड शोधण्याकडे आपला कल होता. आणि तो जो दुसरा इलेक्ट्रोड आहे मित्रांनो, त्या दुसऱ्या इलेक्ट्रोडला आपण म्हणत असतो कॅलोमेल इलेक्ट्रोड. या कॅलोमेल इलेक्ट्रोडलाच आपण सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणतो. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण कॅलोमेल इलेक्ट्रोडचं कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग बघणार आहोत आणि त्याच्या मदतीने आपण काही जे इलेक्ट्रोड्स आहेत त्याचं पोटेन्शियल पण काढणार आहोत. ओके, सो आपण आता बघतो आहे कॅलोमेल इलेक्ट्रोड. मित्रांनो, कॅलोमेल इलेक्ट्रोडलाच आपण काय म्हटलं आहे? सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड कोणता होता आपला? SHE, दॅट इज स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. पण त्याच्या ड्रॉबॅक्स आहेत, त्याच्या लिमिटेशन्स आहेत, म्हणून त्याचा यूज आपण फ्रिक्वेंटली करत नाही. म्हणून आपण दुसरा जो इलेक्ट्रोड शोधलेला आहे सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड, त्याचं नाव काय आहे? कॅलोमेल इलेक्ट्रोड. अँड इट इज कॉल्ड ॲज, मित्रांनो यालाच आपण काय म्हणतोय? सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. हा जो कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे, या कॅलोमेल इलेक्ट्रोडचे 3 प्रकार पडतात. ते बघूयात कोणते आहेत. मित्रांनो, आत्ताच आपण म्हटलं की हा जो कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे त्याचे किती प्रकार आहेत? 3. पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतात सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड, म्हणजेच SCE. S फॉर सॅच्युरेटेड, C फॉर कॅलोमेल आणि E फॉर इलेक्ट्रोड. सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे 1 नॉर्मल कॅलोमेल इलेक्ट्रोड आणि तिसरा आहे 0.1 नॉर्मल कॅलोमेल इलेक्ट्रोड. हे 3 प्रकार कसे आहेत, कशा पद्धतीने हे 3 कॅलोमेल इलेक्ट्रोड आपण तयार करू शकतो, त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. ओके, सो फ्रेंड्स, वी आर डिस्कसिंग हियर सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. कॅलोमेल इलेक्ट्रोड is used as a secondary reference electrode. Why it is used? Because in primary reference electrode, that is in SHE, there are some limitations. Due to that limitations, we have introduced another type of electrode. It is called as secondary reference electrode or Calomel electrode. It has 3 types. First is saturated Calomel electrode. We can say it as SCE. Another is 1 normal Calomel electrode and last is 0.1 normal Calomel electrode. आता ह्या जो कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे त्याचे डायग्राम्स आपल्याला फळ्यावर दिसत आहेत. ठीक आहे, या डायग्राम्स बद्दल आपण आता चर्चा करायची आहे. मित्रांनो, 2 प्रकारचे इलेक्ट्रोड्स आपल्याला दिसत आहेत. दोघंही कॅलोमेल इलेक्ट्रोडच आहेत. पहिला फिगर A हा इलेक्ट्रोड आहे, याला म्हणतात, पहिला जो इलेक्ट्रोडचा प्रकार आहे हा पण कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे, फक्त याला आपण काय म्हणतोय? इन्सर्शन टाइप इलेक्ट्रोड. फिगर B हा सुद्धा कॅलोमेल इलेक्ट्रोडच आहे, याला आपण म्हणतोय डीप टाइप इलेक्ट्रोड. ओके, बोथ आर कॅलोमेल इलेक्ट्रोड. फिगर A represents insertion type electrode and figure B represents its deep type electrode.
आपण सुरुवातीला हे जे पहिल्या प्रकारचा जो इलेक्ट्रोड आहे या पहिल्या प्रकारच्या इलेक्ट्रोडचं कन्स्ट्रक्शन बघूयात. ठीक आहे मित्रांनो, आपण जर व्यवस्थित बघितलं तर हा जो फिगर ए आहे ज्याला आपण काय म्हणतोय इन्सर्शन टाईप इलेक्ट्रोड म्हणतोय, हा आहे, याला आपण म्हणणार ग्लास व्हेसल ए. हा काय आहे ग्लास व्हेसल ए. या ग्लास व्हेसल ए ला दोन साइड आर्म आहेत. पहिला साइड आर्म म्हणजे हा साइड आर्म बी आणि दुसरा आहे साइड आर्म सी. ठीक आहे, परत लक्षात घ्या, इन्सर्शन टाइप इलेक्ट्रोड हॅज व्हेसल ए हॅविंग साइड आर्म बी अँड सी. हा जो साइड आर्म बी आहे मित्रांनो, साइड आर्म बी कशासाठी आहे फॉर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. बघा साइड आर्म बी कशासाठी आहे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी. ठीक आहे, आपण जर बघितलं या व्हेसल ए चा जो खालचा भाग आहे हा संपूर्ण खालचा भाग आणि साइड आर्म बी चा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण काय भरलेले आहे, काय फिलअप केला आहे मर्क्युरी. आपण जर बघितलं तर हा संपूर्ण जो पोर्शन आहे या पोर्शन मध्ये काय फिलअप केलं आपण मर्क्युरी फिलअप केलाय. ठीक आहे, त्याच्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी आपण एक प्लॅटिनम वायर्स इन्सर्ट केली, प्लॅटिनम वायर सील केली आहे. ही प्लॅटिनम वायर या ठिकाणी, ही प्लॅटिनम वायरचा उद्देश काय आहे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. ठीक आहे, बघा व्हेसल ए त्याला दोन साइड आर्म बी आणि सी. साइड आर्म बी कशासाठी वापरतोय आपण इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी. जो व्हेसल ए त्याचा खालचा भाग आणि साइड आर्म बी चा भाग त्याच्यामध्ये काय भरलं आपण मर्क्युरी फिलअप केलाय आणि प्लॅटिनम वायर आपण त्या ठिकाणी त्याला सील केली आहे. ही प्लॅटिनम वायरचं काम काय आहे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट घडवून आणणं. ठीक आहे, हां मित्रांनो, हा जो आपला लोअर पोर्शन आहे व्हेसल ए मधला, त्या व्हेसल ए च्या लोअर पोर्शनच्या वरती आपण कोणते क्रिस्टल्स घेतले मर्क्युरी आणि मर्क्युरस क्लोराईडची पेस्ट आपण त्या ठिकाणी त्याचे लेअर केलेली आहे. हे काय मित्रांनो हा आहे मर्क्युरी. ओके, आणि मर्क्युरीच्या वरच्या पोर्शनवर आपण मर्क्युरी आणि मर्क्युरस क्लोराईडची पेस्ट आपण त्या ठिकाणी त्याची लेअर फॉर्म केली. ओके, आणि त्याच्यावरती आपण काय भरलेलं मित्रांनो KCl सोल्युशन भरलेलं आहे. त्याच्यावरती काय भरले KCl सोल्युशन. KCl सोल्युशन ए मध्ये पण आहे आणि कुठे आहे सी मध्ये. आता साइड आर्म सी, साइड आर्म सी कशासाठी वापरतोय आपण, साइड आर्म सी कशासाठी वापरतोय इन्सर्शन, म्हणजे ज्या सेलमध्ये आपल्याला तो इलेक्ट्रोड डीप करायचा आहे, जो इलेक्ट्रोड इन्सर्ट करायचा आहे तो आपण कोणाच्या माध्यमातून करणार आहोत साइड आर्म सी च्या माध्यमातून. या साइड आर्म सी ला आपण काय स्टॉप क्लॉक तो नॉब दिला आपण त्या ठिकाणी आपण, आणि संपूर्ण काय भरले आपण KCl. मित्रांनो आपण आत्ताच म्हटलं की कॅलोमेर इलेक्ट्रोडचे किती प्रकार पडतात 3. सॅच्युरेटेड कॅलोमेर इलेक्ट्रोड, 1 नॉर्मल कॅलोमेर इलेक्ट्रोड आणि 0.1 नॉर्मल कॅलोमेर इलेक्ट्रोड. हे 3 प्रकार कशावर डिपेंड आहे माहिती का मित्रांनो KCl. समजा इथे संपूर्ण आपण सॅच्युरेटेड KCl सोल्युशन धरलं तर या इलेक्ट्रोडचं नाव काय होणार सॅच्युरेटेड कॅलोमेर इलेक्ट्रोड. समजा सॅच्युरेटेड KCl च्या ऐवजी 1 नॉर्मल KCl सोल्युशन आपण फिलअप केलं या ठिकाणी तर त्या इलेक्ट्रोडचं नाव काय होणार 1 नॉर्मल कॅलोमेर इलेक्ट्रोड. आणि सिमिलरली 1 नॉर्मलच्या ऐवजी समजा आपण हे संपूर्ण सोल्युशन 0.1 नॉर्मल KCl सोल्युशनचं भरलं तर या इलेक्ट्रोडचं नाव काय येणार आहे 0.1 नॉर्मल कॅलोमेर इलेक्ट्रोड. ठीक आहे, परत एकदा कन्स्ट्रक्शन बघूया. दिस फिगर ए represents insertion type Calomer electrode. It has a vessel A having 2 side arms, side arm B and side arm C. Side arm B is used for electrical contact, whereas side arm C is for insertion purpose. If you see the lower portion of vessel A and some part of side arm B is filled with mercury. Okay, and in that mercury we have sealed the platinum wire. The object behind sealing the platinum wire is to make an electrical contact. Okay, now the upper portion of this mercury in vessel A
we have deposited a paste of mercury and mercurous chloride. You can see that Hg and HgCl2. Okay. The remaining part of the cell, that is this part of vessel A and side arm B, we have filled up with KCl solution. If we use saturated KCl solution, the electrode is called as saturated calomel electrode. If we use one normal KCl solution, the electrode will be named as one normal KCl, one normal calomel electrode. And if we use 0.1 normal, electrode will be called as 0.1 normal calomel electrode. Okay, this is the construction of insertion type electrode. Now let's move towards figure B. हा जो फिगर बी आहे मित्रांनो, या फिगर बी ला आपण काय म्हणतोय, डीप टाइप कॅलोमेल इलेक्ट्रोड. फिगर बी याला आपण काय म्हणतोय, काय नाव दिलं आपण त्याला, डीप टाइप कॅलोमेल इलेक्ट्रोड. मित्रांनो याला दोन प्रकारचे ट्यूब आहेत. ही जी बाहेरची ट्यूब आहे याला आपण म्हणणार बाहेरची जी ट्यूब आहे त्या ट्यूबला आपण काय म्हणतोय, आउटर ट्यूब. आणि आतमध्ये ही जी ट्यूब दिसते आहे याला आपण काय म्हणतोय, इनर ट्यूब. ठीक आहे. आता सुरुवातीला आउटर ट्यूब मध्ये काय अरेंजमेंट आहे ते बघू. बघा मित्रांनो, आउटर ट्यूब मध्ये काय म्हटलंय आपण, या आउटर ट्यूबच्या बॉटम मध्ये आपण काय अटॅच केली आहे, कॅपिलरी अटॅच केली आहे. आणि ही कॅपिलरी आपण कशाने प्लग केली आहे मित्रांनो, हा जो डीप टाइप कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे त्याच्या बॉटमला आपण कॅपिलरी अटॅच केली आहे. ती कॅपिलरीच्या वरच्या भागाला आपण काय फिलअप केले आहे, ॲस्बेस्टॉस फायबर कनेक्शन साठी आपण ही अरेंजमेंट केली आहे. हे सगळं कुठे आहे, आउटर ट्यूब मध्ये मित्रांनो. ठीक आहे. आता इनर ट्यूब कडे लक्ष द्या. ही जी आतमधली ट्यूब आहे मित्रांनो, याला कोणती ट्यूब म्हणतो आपण, इनर ट्यूब. या इनर ट्यूबच्या बॉटम मध्ये आपण काय फिलअप केलं आहे, कशाची पेस्ट आहे, मर्क्युरीची पेस्ट आहे. त्या मर्क्युरीच्या पेस्टच्या वरतीच आपण काय फिलअप केले आहे, मर्क्युरी आणि मर्क्युरस क्लोराईडची लेयर आपण त्या ठिकाणी टाकलेली आहे. हे सगळं कशामध्ये आहे, इनर ट्यूब मध्ये. ओके. इनर ट्यूबच्या नंतर जो मोकळा पोर्शन आहे मित्रांनो, त्या मोकळ्या पोर्शन मध्ये आपण काय भरले, सॅच्युरेटेड केसीएल सोल्युशन आणि क्रिस्टल्स ऑफ पोटॅशियम क्लोराइड. अशा पद्धतीने आपण कोणता इलेक्ट्रोड टाइप तयार केला आहे, डीप टाइप कॅलोमेल इलेक्ट्रोड. ओके. आपण याच्यामध्ये काय तो फक्त इलेक्ट्रोड त्या सोल्युशनला डीप करतो. मागे तो आपण काय करत होतो, इन्सर्ट करत होतो. इन्सर्शनसाठी साइड आर्म सी आपण वापरला होता फिगर ए मध्ये. आता हा काय फक्त इलेक्ट्रॉन डीप करायचा आहे. ओके. हे झाले दोघे प्रकार कशाचे, कॅलोमेल इलेक्ट्रोडचे. कॅलोमेल इलेक्ट्रोडचे किती प्रकार सांगितले, 3. ठीक आहे. त्याच्याबद्दल थोडंसं आपण टेबुलर फॉर्म मध्ये लिहूयात. तत्पूर्वी मित्रांनो, हा जो आपला कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे तो रिप्रेझेंट कसा करतात बघा. काय फिलअप केलं आपण, Hg. Hg च्या वरती कशाची पेस्ट आहे, Hg च्या वरती कशाची पेस्ट आहे, HgCl2 ची. आणि उरलेल्या भागामध्ये आपण काय भरले आहे, उरलेल्या भागात काय भरलं आपण, सॅच्युरेटेड केसीएल सोल्युशन. मग समजा आपल्याला प्रश्न आला, रिप्रेझेंट सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड. मग कसं रिप्रेझेंट करणार, Hg2Cl2 आणि सॅच्युरेटेड केसीएल सोल्युशन. हे झालं कॅलोमेल इलेक्ट्रोडचं रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. आता ह्या जो कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे त्याच्यावर रिॲक्शन कोणती होते ती लिहिली जातात. मित्रांनो, आपण आत्ताच कॅलोमेल इलेक्ट्रोड रिप्रेझेंट कसं करतात कसं ते पाहिलेलं आहे. Hg2Cl2 आणि KCl सोल्युशन. हा जो कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे त्याच्यावर रिडक्शन रिॲक्शन होते. रिडक्शन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. बघा इथं आपण इलेक्ट्रॉन ॲड झालेला दिसतोय. इलेक्ट्रॉन ॲड होणे किंवा इलेक्ट्रॉन गेन करणे म्हणजे कोणती प्रोसेस होते, रिडक्शन. मित्रांनो, आपण इलेक्ट्रोड किती प्रकार बघितले, कॅलोमेलचे किती प्रकार पडतात, 3. बघा, 0.1 नॉर्मल कॅलोमेल इलेक्ट्रोड, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करणार, मर्क्युरी, मर्क्युरस क्लोराइड आणि केसीएल. केसीएलचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 0.1 नॉर्मल, म्हणून या इलेक्ट्रोडचं नाव काय,
0.1 नॉर्मल कॅलोमेल इलेक्ट्रोड आणि 25 डिग्री सेल्सिअसला त्याचं जे EMF आहे त्याचं पोटेन्शियल किती आहे 0.3338 व्होल्ट एवढं त्या ठिकाणी त्याचं पोटेन्शियल आहे. दुसरा आहे 1 नॉर्मल कॅलोमेल रिप्रेझेंटेशन HgCl2 KCl फक्त 0.1 च्या काय वापरला आहे 1 नॉर्मल वापरला आहे. त्याचं पोटेन्शियल किती आहे 0.280 व्होल्ट एवढं त्याचं पोटेन्शियल आहे 25 डिग्री सेल्सिअसला. पुढचा आहे सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड Hg2Cl2 आणि KCl जो 1 नॉर्मलच्या जी फक्त काय वापरलाय सॅच्युरेटेड KCl सोल्युशन आपण त्या ठिकाणी घेतलंय. त्यावेळेस त्याचा जो EMF आहे तो किती आहे 0.2415 volts. Okay, so in this way we have completed the secondary reference electrode. Calomel electrode is used as secondary reference electrode. It has two type, insertion type and second is deep type. Okay, and it can be used in the three forms: 1 normal, 0.1 normal and saturated. Okay, आता ह्या इलेक्ट्रोड्सच्या मदतीने आपण वेगवेगळे जे इलेक्ट्रोड्स आहेत त्याचं पोटेन्शियल काढणार आहे. ठीक आहे, रेफरन्स इलेक्ट्रोड हे जे टॉपिक आहे तो पूर्ण झाला आहे. आपण आता बघतो हे कॅल्क्युलेशन ऑफ सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. नेक्स्ट टॉपिक आहे कॅल्क्युलेशन ऑफ सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. सिंगल इलेक्ट्रोड काय म्हटलं आपण मेटल रॉड डीप्ड इन इट्स ओन आयन सोल्युशन फ्रॉम सिंगल इलेक्ट्रोड और हाफ सेल. आता ह्या सिंगल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मेजर करायचं आहे. पोटेन्शियल ज्याच्याशी आपण मेजर करणार ज्याच्या सोबत आपण मोजणार तो जो इलेक्ट्रोड आहे त्या इलेक्ट्रोडला आपण काय म्हणत असतो रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणत असतो. दोन प्रकार बघितले रेफरन्स इलेक्ट्रोड होते SHE दॅट इज स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आणि दुसरा कोणता आहे कॅलोमेल इलेक्ट्रोड. हे जे रेफरन्स इलेक्ट्रोड आहे मित्रांनो त्याचं पोटेन्शियल नेहमी किती असतं 0 इतकंच घ्यायचं असतं. ठीक आहे, समजा आपल्याला आता झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मोजायचं आहे. ओके, नाउ वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ऑफ झिंक इलेक्ट्रोड. ओके, झिंक इलेक्ट्रोड कसा तयार करणार आपण. हा झिंक इलेक्ट्रोड आणि हे आहे हे काय आहे मित्रांनो झिंक सल्फेटचं सोल्युशन. हा सिंगल इलेक्ट्रोड झालं आणि ह्या सिंगल इलेक्ट्रोडचं जे पोटेन्शियल आहे त्याला आपण काय म्हणणार सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ते आपण ज्याच्या कंपॅरिझनमध्ये आपण मोजणार आहोत तो जो दुसरा इलेक्ट्रोड त्याला रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणतो. आपल्याला झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मोजायचं आहे तर रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून आपण SHE दॅट इज स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड वापरणार आहोत. झिंक इलेक्ट्रोड आपण कशात डिप केलं आहे झिंक सल्फेटच्या सोल्युशनमध्ये डिप केलेलं आहे आणि याचं आपल्याला पोटेन्शियल मोजायचं आहे. त्याचं पोटेन्शियल आपण कशाच्या कंपॅरिझनमध्ये मोजतोय SHE दॅट इज स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. हा SHE आपण कशात डिप केला आहे HCl सोल्युशनमध्ये H+ आयन सोल्युशनमध्ये डिप केला आहे. हा जो आपला झिंक इलेक्ट्रोड आहे त्याचं पोटेन्शियल जास्त आहे म्हणून आपण तिला कोणतं साईन दिलंय त्याचं पोटेन्शियल कोणापेक्षा जास्त आहे SHE पेक्षा जास्त आहे म्हणून त्याचं साईन काय दिलंय निगेटिव्ह आणि SHEचं साईन काय दिलंय पॉझिटिव्ह. निगेटिव्ह इलेक्ट्रोडवर काय होतं मित्रांनो ऑक्सिडेशन आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवर काय होत असतं रिडक्शन. मग हा संपूर्ण जो सेल आहे हा सेल तयार झाला की नाही आता आणि ऑक्सिडेशन इथं काय होणार आहे झिंकवर काय होतंय ऑक्सिडेशन आणि हा जो SHE आहे त्याच्यावर काय होतंय रिडक्शन. ऑक्सिडेशन होतं म्हणजे काय इलेक्ट्रॉन्स लॉस्ट होणार. सॉल्ट ब्रिजच्या माध्यमातून ते इलेक्ट्रॉन या H+ आयन्स मध्ये येणार तर ह्या SHE वर डिपॉझिट होणार. मग E झिंक ऑक्सिडेशन प्लस ESHE रिडक्शन इज इक्वल टू काय टोटल सेलचा EMF. E झिंक ऑक्सिडेशन प्लस ESHE रिडक्शन दॅट इज EMF ऑफ कंप्लीट सेल.
मित्रांनो, या पोटेन्शियोमीटरवर ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी रिडिंग बघतो त्याचं त्या ठिकाणी आपल्याला रिडिंग मिळतं आहे. रिडिंग किती मिळते? पोटेन्शियोमीटर रिडिंग, त्याचं पोटेन्शियल किती दिसतंय या सेलचं? 0.76 व्होल्ट्स. ठीक आहे. बघा आपण झिंकचं किती पोटेन्शियल आहे ते शोधण्याचा प्रयत्न करू. टोटल सेलचा एमएफ कसा कॅल्क्युलेट करणार? बाय algebraic sum of the potential of two electrons, E zinc oxidation plus ESHE reduction. आपण आताच म्हटलं की या संपूर्ण सेलचा ईएमएफ पोटेन्शियोमीटरवर किती मेजर करण्यात आलेला आहे? 0.76. बरोबर. बरं मित्रांनो, आपण रेफरन्स इलेक्ट्रोड कोणता घेतला आहे? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. त्याचं पोटेन्शियल नेहमी किती असतं? 0.0 व्होल्ट. याचं 0 रेटिंग आहे. टोटल 0.76 उत्तर आलेलं आहे. मग या झिंकचं ऑक्सिडेशन किती आहे? झिंकचं पोटेन्शियल किती आहे ना? 0.76 व्होल्ट. 0.76 व्होल्ट. समजा मित्रांनो झिंकवर रिडक्शन झालं असतं, ती स्पॉन्टेनियस प्रोसेस असते का नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस? मग नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस असेल तर इथं आपल्याला कोणतं साईन दिलं गेलं असतं? मायनस. कशासाठी? ई झिंक रिडक्शन राहिलं असतं. पण आता या ठिकाणी काय आहे? ई झिंकवर काय ऑक्सिडेशन आहे आणि त्याचं उत्तर काय? 0.76 व्होल्ट. अशा पद्धतीने आपण झिंकचं पोटेन्शियल मेजर केलं आहे. ठीक आहे. पुढचा एक प्रोड बघू आपण आता. मित्रांनो, फळ्यावर अजून एक सेल आपल्याला दिसतोय ज्याचा निगेटिव्ह भागाला आपण काय वापरला आहे? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. तो निगेटिव्ह इलेक्ट्रोड मध्ये म्हणून काम करतोय. निगेटिव्ह इलेक्ट्रोड काम असतं, काय होत असतं? ऑक्सिडेशन. म्हणजे इथं हा जो सिंगल इलेक्ट्रोड आहे तिथं कोणती रिएक्शन होणार आहे? ESHE ऑक्सिडेशन. हा इलेक्ट्रोड आपण सॉल्ट ब्रिजच्या माध्यमातून दुसऱ्या इलेक्ट्रोडशी कनेक्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये कॉपर रॉड कशा डिप केला आपण? कॉपर सल्फेटच्या सोल्युशनवर डिप केला आहे. त्याला कोणतं साईन दिलं आपण? पॉझिटिव्ह साईन. पॉझिटिव्ह साईन म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड काय असतं? रिडक्शन. म्हणजे या जो सिंगल इलेक्ट्रोड आहे तिथं कोणतं रिएक्शन होणार आहे? ई कॉपर रिडक्शन. एका सिल्वर ऑक्सिडेशन, दुसऱ्या सिल्वर रिडक्शन. मग टोटल सेलचा युनिट कसा येणार? ESHE ऑक्सिडेशन प्लस ई कॉपर रिडक्शन. मित्रांनो, पोटेन्शियोमीटरच्या मदतीने आपण हा जो सेल आहे त्याचं ज्यावेळेस पोटेन्शियल मोजलं तर त्यावेळेस त्याचं उत्तर आलं आहे 0.34 व्होल्ट. आपल्याला माहिती आहे की रेफरन्स इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल किती असतं? 0.0. मग ई कॉपरचं पोटेन्शियल किती येणार? 0.34. समजा त्या कॉपरवर रिडक्शन ऑक्सिडेशन झालं असतं, त्याचं साईन काय असतं? मायनस साईन आलं असतं. अशा पद्धतीने मित्रांनो आपण सिंगल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मेजर करू शकतो. सो इन टुडेज सेशन we have discussed about secondary reference selector and how to calculate single electrode potential. Thank you.